आपण आज बघणार आहोत चातुर्मास आणि तुम्ही. दर साल येणाऱ्या चातुर्मासात कसे वागावे, कोणकोणती व्रत वैकल्ये करावीत या संबंधीची मौलिक माहिती येथे सांगितली आहे. ही व्रत वैकल्ये करण्यामागे पूर्वसूरींचा नेमका काय हेतू होता हेही थोडक्यात विशद केले आहे. तर सर्वप्रथम चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण चातुर्मासातील माहिती देणार आहोत इथून पुढे. तर चला सुरुवात करूया. चातुर्मासाचे 4 महिने म्हणजे हिंदूंच्या दृष्टीने व्रतवैकल्ये करून पुण्य संचय करण्याचा काळ. प्रत्येक वर्षातील आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्यांच्या काळास चातुर्मास असे म्हटले जाते. या 4 महिन्यांच्या काळात शेषशायी भगवान विष्णू जलाशयात निद्रा घेतात असा समज आहे. या काळात हिंदू स्त्री पुरुष अनेक प्रकारची व्रतवैकल्ये करतात. एकेकाळी आमच्याकडे चातुर्मासाला फार महत्त्व होते, परंतु काळ बदलला आणि चातुर्मासाचे महत्त्व कमी होत चालले. तथापि अजूनही बरेच भाविक हिंदू या काळात शक्य तेवढी व्रतवैकल्ये करतात. त्याचप्रमाणे दाढी न करण्याचा नियमही अनेक जण पाळतात. एकदा देवर्षी नारद मुनींनी लोकपिता ब्रह्मदेव यांना असा प्रश्न विचारला की, हे सृष्टीकर्त्या, चातुर्मासाच्या काळात मनुष्याने कसे वागले असता त्याचे इहपरत्र कल्याण होईल. त्यावर लोकपिता ब्रह्मदेव यांनी नारदांना त्याच संबंधीची सविस्तर माहिती सांगितली. ही माहिती स्कंद पुराणातील ब्राह्मखंडात विस्ताराने ग्रंथित करण्यात आली असून तीच या ठिकाणी सारांश रूपाने देण्यात येत आहे. मानव जन्माचे महत्त्व, स्नान महात्म्य. सुरुवातीला आपण मानव जन्माचे महत्त्व हे बघूयात. आमच्या हिंदू धर्माची अशी समजूत आहे की प्रत्येक जीव हा 84 लाख योनी यांमधून भ्रमण करत असतो. पुनररूपी जननम पुनररूपी मरणम असेही जन्ममृत्यूचे रहाटगाडे प्रत्येकाच्या मागे लागलेले आहे आणि यातून मुक्त होण्याचा मार्ग फक्त मनुष्य प्राण्यालाच मोकळा आहे. कारण मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान मनुष्याशिवाय अन्य प्राण्यांना कधीच होऊ शकत नाही. मानव प्राण्यांनी जर का सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने अभ्यास केला असता तर त्याला कोहम पासून सोहम पर्यंतचे ज्ञान प्राप्त होते आणि तो अंत्यजन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो, अशी आमच्या सनातन वैदिक हिंदू धर्माची शिकवण आहे. अर्थात यासाठीही प्रथम उत्तम कुळात जन्म होणे महत्त्वाचे आहे. केवळ मानव योनीत जन्म झाला म्हणून कुणी या मार्गाने मुक्त होईल असे नव्हे. ज्याच्यावर उत्तम संस्कार झाले पाहिजे आणि त्याला सद्गुरूची प्राप्ती होऊन त्यांचे योग्य मार्गदर्शनही लाभले पाहिजे. ज्या घरात नित्य उपासना सुरू आहे, धर्मग्रंथांचे वाचन चालू आहे, घरात ईश्वरनिष्ठा पुरुषांचे वास्तव्य आहे, अशा ठिकाणी जन्म झाला तरच त्या जीवाला आपली पुढील प्रगती करून घेणे शक्य आहे. परंतु केवळ उत्तम कुळात जन्म होऊनही भागत नाही, कारण पुढे दृष्टांची संगत लागली तर मनुष्य वाईट मार्गांकडे ओढला जाईल. यासाठी उत्तम कुळात जन्म झाल्यानंतरही सत्संगतीचा लाभ झाला पाहिजे. अशा प्रकारे सर्व गोष्टी पूर्वसंचिताने जमून आल्यानंतरच या जन्मी उत्तम उपासना होऊन सद्गुरू कृपेने मुक्तीचा लाभ होऊ शकेल. चातुर्मासाचा हा काळ अशी उपासना करण्यासाठी
व ती वाढविण्यासाठी फारच अनुकूल असतो. कारण या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते. म्हणूनच या 4 महिन्यात नामस्मरण करावे, धार्मिक ग्रंथ वाचून समजून घ्यावे, शरीर आणि मन यांना शिस्त लागण्यासाठी काही नियम करून ते पाळावेत. त्यायोगे मनाला संयम करण्याची सवय लागते आणि ते अधिक प्रभावशाली बनते. आता या काळात कोणते नियम पाळावेत आणि कोणती व्रते आचरावीत याबद्दलची माहिती पाहू. स्नान महात्म्य. या काळात भगवान विष्णू शेषावर बसून जलाशयात निद्रा घेत असतात. त्यायोगे त्यांच्या स्पर्शाने पृथ्वीवरील सर्व जलात त्यांच्या तेजाचा अंश उतरतो आणि ते साहजिकच अत्यंत पवित्र बनते. त्यामुळेच या काळात सरोवर, समुद्र, नदी, तलाव इत्यादी ठिकाणी स्नान करणे अतिशय पुण्यकारक समजले जाते. त्यायोगे शरीर शुद्ध होऊन सहस्त्रवधी पापांचा नाश होतो. त्यातही समुद्र संगम, नद्यांचा संगम, त्याचप्रमाणे गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा आदी पवित्र नद्यांत स्नान करणे विशेषच शुभ समजले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी करावे. चातुर्मासात 15 दिवस गोदावरी नदीत जो नियम स्नान करतो तो मृत्यूनंतर निश्चितपणे विष्णू लोकात जातो, असे ब्रह्मदेवांनी नारदांना ठामपणे सांगितले. या नदी स्नानाप्रमाणेच तिल मिश्रित, आवळा मिश्रित तसेच बिल्वदल मिश्रित स्नानालाही फार महत्त्व आहे. त्यायोगे मनुष्यातील अनेक दोष नष्ट होतात. ज्या कुणाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे जलस्नान करणे शक्य नसेल अशांनी चातुर्मासात भस्मस्नानी तरी आवश्यक करावे. भस्मस्नान याचा अर्थ सर्व शरीर आल्या ओल्या फडक्याने पुसून घेऊन त्यावर गाणगापूरसारख्या पवित्र भूमीतील भस्म लावणे. शिव विष्णूचे पूजन. या चातुर्मासाच्या काळात भगवान शिव आणि विष्णू यांच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. श्रीहरीच्या षोडोपचारे पूजेसाठी पुरुष सूक्तातील 16 ऋचांचा उपयोग करावा. म्हणजेच त्यातील एक ऋचा म्हणत एक उपचार असा करावा. तसेच श्री विष्णूची तुलसी दले वाहून नित्यपूजा करावी. ही तुलसी दले श्रीहरीच्या मस्तकी व चरणी प्रेमाने वहावीत. तुलसी हे लक्ष्मीचेच रूप असल्याने फुलापेक्षाही तुलसी विष्णूला अधिक प्रिय आहे. तुलसीप्रमाणेच विष्णूच्या मस्तकी चंपक पुष्पही वहावे, अर्थात चाफ्याचे फूल. सुवर्णपुष्प या नावाने ज्याचा उल्लेख पुराणात आढळतो तेच हे चंपक पुष्प होय. फूल व तुलसी दलाबरोबरच श्री विष्णूपुढे रोज शुद्ध तुपाचा दिवा निरांजन लावणे हे देखील भगवंताची प्रीती संपादन करण्याचा उत्तम साधन आहे. या काळात श्रीहरीपुढे एकदाही दीप न लावणारा मनुष्य खरोखरच दुर्दैवी म्हणावा लागेल. या काळात श्री विष्णूचेच प्रतीक असलेल्या शालिग्रामचीही पूजा करावी. याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनामाचा पाठही रोज न चुकता करावा. तसेच दर एकादशीस श्री विष्णूंचे एक नाव उच्चारून एक तुलसी दल त्यांच्या चरणी वहावे. या काळात शिवाचीही पंचामृतांनी अभिषेक करून पूजा करावी व शिवलिंगावर पांढरी सुवासिक फुले बेल वहावा. यापुढेही रोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा. जपाचे महत्त्व. चातुर्मासात जो आपण जप केलेला असतो, जप करणार आहे
तर त्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. चातुर्मासात जप जपायला विशेष महत्त्व आहे. या काळात केलेला जप त्वरित फलदायी होतो. मात्र जप करताना त्याचबरोबर इष्टदेवताचेही स्मरण करावे, अन्यथा कोट्यावधी जप करूनही त्याचा कसलाच उपयोग होणार नाही. जप करीत असताना त्या दैवताच्या तेजोवलयात आपण बसलो आहोत व ते दैवत आपल्याला शुभाशीर्वाद देत आहेत अशी भावना करून एकांतात देवापुढे बसून निश्चिंत मनाने जप करावा. हा जप माळेवर मोजून करावा. परंतु जप करताना लक्ष इष्टदेवता ऐवजी माळेकडे जात असेल तर अर्ध्या तासात किंवा 15 मिनिटात किती जप होतो हे एकदा पाहून मनात ओठ न हलवता जप करावा. आजारी व वृद्ध व्यक्तींनी अंथरुणावर पडून जप केला तरी काही हरकत नाही. जपामुळे चित्तशुद्धी लवकर होते. तर असं आपण या जपाचे महत्त्व बघितलेले आहेत. चातुर्मासाच्या वेळेस जप काय महत्त्व आहे जपाचे बघितलेले आहे. तर पुढे बघूयात स्कंद पुराण काय सांगते. चातुर्मास कालात काय काय करावे या संदर्भात स्कंद पुराणात पुढील श्लोक आढळतात. सत्संगे द्विजभक्तिश्च गुरुदेवाग्नितमर्पणम गोप्रदान वेदपाठ सक्रिय सत्यभाषणम गोभक्तिदान भक्तिश्च सदा धर्मस्य साधनम. याचा आशय असा आहे की या काळात सत्संग करावा, आपल्याहून श्रेष्ठ साधकांच्या संगतीत राहावे, कारण त्या योगेच आचरण शुद्ध राहून उपासनेची स्फूर्ती मिळते. त्यांचे अनुभव ऐकावेत, त्यांना आपले सांगावेत, आपल्या आध्यात्मिक शंका त्यांना विचारून त्यांच्याकडून त्यांचे निरसन करून घ्यावे, त्यांच्या शेजारी बसून ध्यानधारणा व जप करावे. सत्संगतीप्रमाणे सद्ग्रंथाचे वाचनही महत्त्वाचे आहे. श्री गुरुचरित्र, नवनाथ, भक्तिसार, श्री गजानन विजय, दत्त महात्म, सप्तशक्ती, हरिविजय, रामविजय, ज्ञानेश्वरी, दासबोध यांसारखे सद्ग्रंथ हे सर्वांनी एकत्र बसून वाचावेत व त्यावर चर्चा करावी. त्यातील अवघड भाग जाणत्यांकडून समजून घ्यावा. सत्यशील आणि सत्पात्र ब्राह्मणांची सेवा करून त्यांना गोदान करावे. गायीची सेवा करावी, गायीला रोज गोग्रास द्यावा. गुरुदेवता आणि अग्नी यांना तर्पण करावे. वेदपाठ करावा किंवा करवून घ्यावा. या काळात फक्त सत्य तेच बोलावे व हाच संकल्प चातुर्मास संपल्यानंतरही चालू ठेवावा. चातुर्मासात दानाचे काय महत्त्व आहे हे बघूयात. दानाचे महत्त्व. चातुर्मासाच्या कालात दानाचे महत्त्व अपरंपार आहे. या काळात अन्नदान करणारा माणूस अति विष्णुलोकात जातो असे म्हणतात. अन्नदानाप्रमाणेच वस्त्रदान, संपत्तीदान, छत्रदान, जलदान, घृतदान म्हणजे स्तूप देणे, विद्यादान यांचेही महत्त्व विशेष आहे. कारण दान हे देखील एक प्रकारचे तपच आहे. दानामुळे लोभ आणि आसक्ती कमी होतात. मात्र हे दान नावलौकिकासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी करू नये. एक कर्तव्य म्हणून गुप्तपणे करत राहावे. चातुर्मासाच्या काळात षड्दरिपुरांना जिंकण्याचा नेटाने प्रयत्न करावा. तसेच आहे त्यात संतोषाने राहण्यास शिकावे. इच्छा लाभ संतुष्टा हे भगवद्गीतेतील वाक्य साधकाने सतत लक्षात ठेवावे व जास्त मिळवण्याची हाव न धरता आहे त्यात समाधान मानावे. त्याचप्रमाणे आत्मवत सर्व भूतेषु हे वाक्यही
सदैव लक्षात ठेवून प्रत्येक प्राणीमात्रालाही आपल्याप्रमाणेच जीव आहे आणि प्रत्येकात परमेश्वराचा अंश आहे हे लक्षात ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. चातुर्मासात आवडत्या वस्तूंचा त्याग. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की या चातुर्मास काळात आपल्या आवडत्या वस्तूंचा त्याग करावा. कोणत्या वस्तू त्याग केले असता कोणते फळ मिळते त्याचाही खुलासा या पुराणात केला आहे. उदाहरणार्थ, मिरचीचा त्याग केल्यास मनुष्य राजा होतो. रेशमी वस्त्रांचा त्याग केल्यास अक्षय सुख मिळते. उडीद आणि चण्यांचा त्याग केल्यास पुनर्जन्मापासून मुक्तता मिळते. केशरचा त्याग केल्यास राजप्रियता. फुलांचा त्याग केल्यास ज्ञानप्राप्ती. शय्याचा आणि असत्य भाषणाचा त्याग केल्यास महान सुख. हजामत न केल्यास त्रिविध तापांपासून मुक्तता इत्यादी. मात्र या काळात वरील गोष्टींबरोबरच परनिंद, असत्य भाषण, काम, लोभ, मोह, क्रोध आणि काळ्या वस्तू यांचा त्याग करावा. तर आपण आज बघितलेलं आहे की कोणत्या आवडत्या वस्तूंचा आपण चातुर्मासात त्याग केला पाहिजे. आणि आजही काही भाविक लोक आषाढ शुद्ध द्वादशीपासून श्रावण शुद्ध द्वादशीपर्यंत शाका भक्षण वर्ज करतात. त्यानंतर भाद्रपद शुद्ध द्वादशीपर्यंत दही वर्ज करतात. पुढे आश्विन शुद्ध द्वादशीपर्यंत दूध वर्ज करतात. त्यानंतर कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंत तूर, मूग इत्यादी द्विदल धान्ये वर्ज करतात. या काळात गूळ, तेल, तूप, तांदूळ, पायांना तेल लावणे, दही, मध, मांस सर्व वर्ज करावे. तर या उलट योगाभ्यास करणे, भूमीवरील दर्भ अंथरून त्यावर निद्रा करणे, मौन धारण करणे, नखे आणि केस वाढवणे, देवालयासमोर सडा संमार्जन करणे, श्री विष्णूला नमस्कार करणे यांसारख्या गोष्टी अवश्य कराव्यात. दुर्दैवाने आज या सर्व व्रतवैकल्यांचा आम्हाला विसर पडला आहे, परंतु मनाला ताब्यात आणण्यासाठी त्यांचा फार चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर ईशचिंतन घडून मन एक उच्च स्तरावर जाते. सर्वच जुन्या गोष्टींकडे केवळ भाकड कथा म्हणून न पाहता त्यांच्याकडे डोळसपणे पाहिले तर त्यामागचे सदहेतू आपल्या लक्षात आल्याशिवाय खचित राहणार नाहीत. या दृष्टिकोनातून जुन्या व्रतवैकल्यांकडे पाहण्याची आम्हाला ज्या दिवशी सुबुद्धी होईल तो दिवस सुदिनच म्हणावा लागेल. तर आपण संपूर्ण चातुर्मासामध्ये काय त्याग करावा, जप करण्याचे महत्त्व काय आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला चातुर्मासामध्ये करायच्या आहेत, दान धर्म, आवडत्या वस्तूंचा त्याग, जपाचे महत्त्व, शिव विष्णूचे पूजन आणि मानव जन्माचे महत्त्व, स्नान महात्म्य काय आहे, हे सर्व काही आपण बघितलेलं आहे. तर आपण अजूनही चातुर्मासातील माहिती देणार आहोत. तर कोण नवीन असतील चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एक सुंदर अशा चातुर्मासाच्या नवीन टॉपिकवरती. हरे कृष्ण.